आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषण, जरांगेंचं औक्षण करत उपोषणाला सुरुवात। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, सरकारनं दिलेलाच शब्द आहे, आम्ही नव्यानं काही मागत नाही। ईडब्ल्यूएस कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली, मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप। लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेवणी नाही तर मेवणा आणते। तुम्हाला हे करायचे का लफडे? बधीर झालं का सरकार थोडं काही? लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय। महाविकास आघाडीला फक्त सत्तेच्या लालसेपोटी मराठा समाजाची बाजू घेत आहे। जरांगेंच्या उपोषणाला आमचा विरोध नाही, जरांगेंच्या उपोषणावरून रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवर टीका। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे फक्त सत्तेच्या लालसेपोटी मराठा समाजाची बाजू घेतात, त्यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही। शरद पवार अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार। पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाही, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून स्पष्ट। काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची मागणी। पूजा खेडकर आज पुण्यात येण्याची शक्यता, पूजा खेडकरचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। यूपीएससीचे चेअरमॅन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्या अगोदरच राजीनामा, व्यक्तिगत कारणानं राजीनामा दिल्याची माहिती, राजीनामा मान्य झाला की नाही किंवा दबावात दिला अजूनही स्पष्टता नाही। नंदुरबारमधील महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमदार राजेश पाडवींची भेट, कर्मचाऱ्यांच्या समस्या महसूल कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणार, राजेश पाडवींचं आश्वासन।